रत्नागिरीमध्ये 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। प्रशासन देखील सतर्क झालंय। नागरिकांना खबरदारीचं आवाहन प्रशासनाने केलंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहते। राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे आणि नागरिकांना सतर्कतेचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय। आत्ता पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आज आणि उद्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। त्यामुळे नागरिकांना प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, ही जी चिपळूणमधून वाहणारी रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाची अशी वाशिष्ठी नदी आहे, ती सध्या दुथडी भरून वाहत आहे। खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरून अजूनही वाहते आहे। त्याचबरोबर राजापुरातील अर्जुना धरण जे आहे, जो सांडवा आहे, तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्यातून सध्या पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे नदीकाठचे जे नागरिक आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आज आणि उद्या असे 2 दिवस ऑरेंज अलर्ट असल्यामुळे कदाचित दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालेलं आहे। NDRFचं जे पथक आहे तेही सध्या चिपळूणमध्ये ठाण मांडून इथे बसलेलं आपल्याला दिसत आहे। एकंदरीत पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक।